आता अजून काही वन लाइनर घडामोडी बघूया, ज्या तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणार आहे. थोडा पेन इकडे घेऊन घेतो म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार. देशातील पहिले कृत्रिम विद्यापीठ, भारतातले पहिले कृत्रिम विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहेत, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ जे आहे, हे नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे, या विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे 7.8 किलोमीटरचा देशातील पहिला 6 पदरी बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, लक्षात असू द्या, 3 ते 9 ऑक्टोबर हा कालावधी दरम्यान अभिजात भाषा सप्ताह साजरा केला. त्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या निमित्ताने त्यांचा जन्मदिवस 7 ऑगस्ट हा दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाश्वत शेती दिन हा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, लक्षात असू द्या. ओके, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ